फक्त म्हटल्यानंतर तू जेव्हा पहिल्यांदा आनंद असं नाव घेतलंस तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले पंडित साहेब आले, कारण की त्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय. सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता मला. आम्ही 3-4 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय काय काय करता येईल असं, पण गणित पुढे जात नव्हती. ती जिलबीच्या निमित्ताने झाली आणि मला असं वाटतं ट्रेलर उत्तम आहेच, पण मी 2 माणसांसाठी आज खूप खुश आहे. पहिला म्हणजे स्वप्नील, ज्याला काहीतरी वेगळं काम करायचं होतं, या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला करायला मिळतंय आणि ते त्यांनी कसं केलंय आता ट्रेलर बघितल्यानंतर मी वेगळं सांगायची गरज नाही. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर स्वप्नील. आणि दुसरा माझा खूप जवळचा आणि जुना मित्र नितीन कांबळे. नितीन बरोबर मी खूप वर्ष काम करतोय, खूप सिनेमे आम्ही एकत्र केले. काही त्याचे सिनेमे बिचाराचे रिलीजच झाले नाही, काही अर्ध्यात बंद पडले, पण तो हटत नाही, तो थांबत नाही, तो चालू ठेवतो आणि तो अत्यंत प्रामाणिक चित्रकर्मी आहे असं माझं फार प्रांजळ मत आहे. तो अत्यंत प्रेमाने वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनवत असतो आणि नितीन सारख्या प्रामाणिक माणसाच्या मागे आनंद पंडित सरांसारखा भक्कम निर्माता, राहुल दुब्यांसारखा भक्कम निर्माता उभा राहावा ही फार आनंदाची बाब आहे. कारण असे निर्माते अशा दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिले तरच वेगळे वेगळे चित्रपट येत राहणार आणि रसिकांचं मनोरंजन करत राहणार. सो मी आज नितीनसाठी पण प्रचंड खुश आहे.